मम्मी आज काय स्पेशल? स्पेशल डिंकाचे लाडू। हिवाळा पावसाळा सुरू होताच घरोघरी आवर्जून मेथीचे डिंकाचे लाडू बनवले जातात। चला तर सुवर्णास किचनमध्ये आज स्पेशल डिंक लाडू रेसिपी मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आली आहे, ज्यामध्ये 18 प्रकारचे पदार्थ आपण टाकलेले। मागच्याच आठवड्यामध्ये आपण स्पेशल मेथी लाडू तयार केलेला होता। ती रील आपली व्हायरल झाली आणि खूप साऱ्या ऑर्डर आम्हाला आल्या। आता आपण स्पेशल डिंक लाडू बनवतोय, त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम खोबरं ना छान असं ब्राऊन रंगावरती हलकं भाजून घेतलं आणि थोडंसं थंड व्हायला ठेवलं। त्याच कढईमध्ये आता आपण इथे 200 ग्रॅम खारीक पावडर घेतलेली आहे। खारीक पावडर पण थोड्याशा तुपामध्ये आपल्याला हलकीशी थोडीशी भाजून घ्यायची आहे। हे लाडू संधिवात, हाडेदुखी, कंबरदुखी यावरती अतिशय गुणकारी आहे। आता पुन्हा कढईमध्ये मी 2 चमचे तूप टाकलं, त्यामध्ये 50-50 ग्रॅम काजू आणि बदाम, 25-25 ग्रॅम अक्रोड आणि पिस्ता, त्याचमध्ये मी आता इथे भोपळा बी, मगज बी आणि सूर्यफूल बी टाकली, प्रत्येकी 25 ग्रॅम। सर्व ड्रायफ्रूट 2-3 मिनिटं छान हलकेसे भाजून घ्यायचे, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। त्याच कढईमध्ये 25 ग्रॅम मखाने घ्यायचे, मखाने पण 2-3 मिनिटं मंद गॅसवरती भाजून काढून घ्यायचे। आता आपण 50 ग्रॅम तीळ, 25 ग्रॅम ऑलिव्ह आणि 3 चमचे खसखस घेतलेली आहे, ती पण आपल्याला मंद गॅसवरती छान भाजून घ्यायची आहे। तीळ थोडे तडतडायला लागले की लगेच काढून घ्यायचे। पुन्हा त्याच कढईमध्ये थोडंसं जास्तीचं तूप टाकायचं आहे, कारण आपल्याला इथे डिंक तळायचं आहे। तर इथे मी 100 ग्रॅम डिंक घेतलेला आहे। डिंक छान फुलेपर्यंत तळून घ्यायचा आणि तोही आपल्याला काढून घ्यायचा आहे। डिंक तळून झाला की त्याच तुपामध्ये 50 ग्रॅम गव्हाचं पीठ घालायचं आहे। गव्हाचं पीठ नको असेल तर इथे तुम्ही मूग डाळीचं पीठ टाकलं तरीही चालेल। गव्हाचं पीठ छान असं ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण जे ड्रायफ्रूट भाजले ते मिक्सरला बारीक करून घेऊ। तर एकाच ताटामध्ये सर्व पदार्थ आपल्याला बारीक करून टाकायचे। मखाने, तीळ, ऑलिव्ह, खसखस पण आपण एकत्र मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। गव्हाचं पीठ पण मंद गॅसवरती ब्राऊन रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर तळलेला डिंक थंड झाला की लगेच मिक्सरला त्याची बारीक अशी पावडर करायची आहे। शेवटी आता कढईमध्ये थोडंसं जास्त तूप टाकायचं आहे, 2 पळी मी तूप टाकला आणि त्यामध्ये आपल्याला 300 ग्रॅम गूळ घालायचा आहे। गूळ थोडासा बारीक करून घ्यायचा, गॅस एकदम बारीक करून गूळ आहे ना छान असा वितळून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण जे पण पदार्थ बारीक करून घेतलेले ते सर्व काही एकत्र करून घेऊ। आता हे सर्व काही एकत्र झाल्यानंतर यामध्ये गूळ घालायचा आहे, तर गूळ पण छान वितळला होता। सर्व गूळ टाकल्यानंतर पुन्हा एकत्र करून घ्यायचं। गूळ गरम असतो, सुरुवातीला चमच्याने एकत्र करा, नंतर हाताने मिक्स करा। आता हे थोडंसं गरम गरम असतानाच आपल्याला मिक्सरला आहे ना थोडंसं फिरवून घ्यायचं आहे, खूप जास्त बारीक करायचं नाही आहे। सर्व पदार्थ एकत्र एकजीव व्हावे यासाठी आपल्याला थोडंसं मिक्सरला फिरवायचं आहे। आता हे एकाच परातमध्ये काढून घ्यायचं आणि सर्वात शेवटी यामध्ये मी 3 चमचे सुंठ जायफळ पावडर टाकलेली आहे। छान असा आपला हा डिंक लाडू तयार झालेला आहे। ज्या पण ताईंना लाडूची ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवरच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, तुम्हाला ऑर्डर येऊन जाईल, कुरिअर फ्री असेल।